आम्ही ना आमच्या शेतात गेलेलो झाडं लावण्यासाठी काजूची. मग तिकडे आमचं एक आफ्याचं फणसाचं झाड आहे. त्याच्यावरती 2 फणस होते, एक छोटा होता एक मोठा होता. मी यांना म्हटलं हा मोठा फणस आपल्याला घेऊन या. ते घेऊन आले फणस आणि खरोखर तो फणस आहे ना तयार झालेला होता. मग आम्ही काय केलं माहिती आहे, तो फणस फोडला, गरे काढले, गरे फोडले आणि आता मी उन्हामध्ये सुकायला टाकते. आणि थोडासा फणस मी माझ्यासाठी ठेवून दिला आहे वटपौर्णिमेला पूजा करण्यासाठी. आणि हा एवढ्या बियासुद्धा निघाल्या आहे बघा. आता हे जे गरे मी काढलेत ना, हे उन्हात सर्व सुकवते मी. चला गरे सुकवायला. ऊन पण छान आहे बघा, छान पडलंय ऊन. हे बघा, एका फणसाचे आम्ही गरे काढून ते फोडले आणि छोटे छोटे तुकडे करून आता उन्हामध्ये सुकायला टाकलेत. आणि देवाच्या दयाने ऊन सुद्धा आहे. हे 2 उन्हामध्ये चांगले सुकून येतील, फक्त पाऊस जरा नको पडू दे. मित्रांनो, या वर्षा ना मी मोठा व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे. त्यामध्ये ना सर्व माहिती मी दिलेली आहे. हा छोटा व्हिडिओ असल्यामुळे मला सर्व सांगता येणार नाही, दाखवता येणार नाही. म्हणूनसाठी तुम्ही ना मोठा व्हिडिओ नक्की बघा. माझा व्हिडिओ हा कसा वाटला तुम्हाला? आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि माझा मोठा व्हिडिओ बघायला विसरू नका. धन्यवाद.